वडाळा तालुक्यातील कोरबा मिठागर जुना वॉर्ड क्रमांक 172 आणि नवीन फेररचनेनुसार झालेला वॉर्ड क्रमांक 181 या ठिकाणी सर्वाधिक वेळा रिपब्लिकन गटाची सत्ता राहिलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षातील पहिले नगरसेवक जी.डी. गोक्षे या वॉर्डातले निवडून आले होते। त्यानंतर वामनराव महाडिकांसारखे नगरसेवक या वॉर्डाला लाभलेले आहेत, पण आत्तापर्यंत जास्तीत जास्त वेळा या ठिकाणी रिपब्लिकन गटाची सत्ता राहिलेली आहे। त्यामुळेच ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे। या एरियातील 70% भाग जो आहे तो स्लम एरिया आहे आणि त्यामुळे इथले प्रश्नसुद्धा तसेच आहे। रिडेव्हलपमेंटचा इथला मुख्य विषय आहे। आज आपल्यासोबत चर्चेला या ठिकाणी राष्ट्रवादी आहे आणि मनसे आहेत। या दोन्ही पक्षांबरोबर आपण चर्चा करणार आहोत। सत्ताधारी नगरसेवक रिपब्लिकन गटाचे मनोज संसारे यांचा गट या चर्चेत नाही आहे, तरीसुद्धा विरोधकांचा आवाज ऐकणं महत्त्वाचं आहे, म्हणून आपण ही चर्चा करतोय। मी सुरुवातीला जाणार आहे मनसेकडे। अनेक वर्ष या ठिकाणी रिपब्लिकन गटाची सत्ता राहिलेली आहे। इथल्या लोकांचे प्रश्न आहेत अनेक वर्षांपासून, म्हणजे मिठागरांमध्ये काम करणाऱ्या कामगारांपासून ते अगदी दुष्काळग्रस्त भागातून आलेले लोक या ठिकाणी आहेत। काय नेमकी या ठिकाणचे प्रश्न आहेत? या ठिकाणी बघायला गेलं तर महानगरपालिकेची ज्या याच्यावरती लोक निवडणूक लढवतात, गटर मीटर आणि नाले वगैरे, हे तर वर्षानुवर्ष साफच होत नाही आहेत। या ठिकाणी वामनराव महाडकांनी ज्या लाईटी आणल्या, जी शाळा बांधली, जी शौचालय बांधली, त्याच्यानंतर त्याच शौचालयांना जे कोणी नगरसेवक नंतर येतात, मग ते मनोज संसारे जे असो किंवा प्रेशिला कदम असो की ललिता नावळे असो, ह्या काय करतात, फक्त त्या शौचालयाच्या दर 3 वर्षांनी टाईल्स काढतात आणि त्याच्यावरती नवीन टाईल्स लावून तो फंड पास करून घेतात, पण नवीन शौचालय बांधलेले नाही आहेत। तुम्ही आता बघताय पंतप्रधानांनी एवढा मोठा गाजावाजा करत आणि महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले, पण आज कोरबा मिठागर सारख्या विभागामध्ये आदर्श रमाईनगर आणि लालबहादूर शास्त्रीनगर आहे, त्या ठिकाणी अजूनही शौचालयाची व्यवस्था नाही आहे आणि तिकडची लोक आजही शौचालयाला उघड्यावरती जात आहेत, खाडीमध्ये जात आहेत। अशा या समस्या आहेत ज्या कुठे अजून यांनी सोडल्या नाही आहेत। आणि मुख्यतः प्रश्न, आता मुंबईमध्ये मैदानं राहिली नाही आहेत आणि आपण आता ज्या मैदानात आहोत हे सुद्धा मैदान गायब होणार होतं, पण मनसेने पाठपुरावा केला आणि हे मैदान वाचवलेलं आहे। एकूणच त्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीचे जे नगरसेवक होते, मग वामनराव महाडिक असतील किंवा गोक्षे असतील, ह्यांच्यानंतर इथे काही कामं झालेली नाही आहेत। ती जी कामं आहे त्या कामांच्या बळावर आज मतं मागितली जातात, असा त्यांचा आरोप आहे। मी राष्ट्रवादीकडे जाणार आहात, तुम्ही या तालुक्याचे अध्यक्ष आहात राष्ट्रवादीचे, काय सांगाल? काय पाहतायत गेल्या अनेक वर्षांपासून या वॉर्डाच्या समस्या काय राहिलेल्या आहेत? ये जो पूरा स्लम्स है 90% खाली, जो इधर जो जितना बिल्डिंग दिखता है वही खाली इधर बिल्डिंग्स है, बाकी पूरा 90% समझो स्लम्स है। ये लोगों ने आज तक कुछ भी नहीं किया। अंदर जाके पहला तो देखो एक झाड़ नहीं है पूरा, इतना इसमें एक सिंगल झाड़ नहीं। मैंने लास्ट टाइम पे उधर जाके बच्चों लोगों को बोला कि आप लोग एक एक अपने फैमिली की तरफ से एक झाड़ लगाओ। और इधर जो मेन है गटर है, ये सामने बड़ा गटर है, वो आज तक वो लोग रिपेयर नहीं किया। पूरा ओवरफ्लो, हमेशा देखो ओवरफ्लो। और सामने शौचालय है, उसी को हर एक आदमी नगर सेवक कभी रिपेयर करता है। हर 6-7 महीने में एमएलए आते हैं, वो उसका टाइल्स निकालते, वो अपना बोर्ड लगाते हैं, वही उसके ऊपर रिपीट चलते रहता है, दूसरा कुछ काम नहीं हो रहा है। त्याच कामांची दुरुस्ती होते असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगाल? तुम्ही जरी या वॉर्डात नसले तरी तुम्ही अनेक जवळून हा वॉर्ड पाहत आहात, कशा पद्धतीची कामं या ठिकाणी? मॅडम, आम्ही गेली 20 वर्ष बघतो की या स्लममध्ये काय डेव्हलपमेंट होतच नाही। कारण काय इथे 3-3 नगरसेवक येऊन गेले, पण त्यात इथे काय त्या भागाचा विकास काय झालेला दिसत नाही। त्या गटारांच्या सुविधा अजून काय झालेल्या नाहीत। पाण्याच्या इथे दूषित पाणी मिळतं पिण्यासाठी, सर्व त्यांच्या पाण्याच्या लाईन सर्व गटारातून गेलेल्या आहेत। त्यामुळे लोकांना तिकडे कावीळसारखे अनेक प्रकारचे आजारी पडतच असतात लहान लहान मुलं। अशा प्रकारच्या भरपूर समस्या इकडे आहेत। तुम्ही दूषित पाण्याचा प्रश्न मांडलेला आहे, काही महिला कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? पाण्याचा जो प्रश्न आहे तो कसा आहे? पाणी येतं का, दूषित असतं का? हो, पाणी दूषित असतं। आमच्या इथे पाणी जो येतो तो कधी कधी स्वच्छ असतो, कधी कधी दूषित असतो। आणि प्लस पावसाळ्यामध्ये आमच्या इथे खूप पाणी साचतं हिम्मतनगरमध्ये, त्यावेळीसुद्धा। आणि शौचालयसुद्धा जेंट्स लोक उघड्यावरच तिकडे बसायला जातात आणि आम्हाला आश्वासन दिलेलं की बांधून देणार शौचालय, अद्याप त्यांनी काही लक्षच दिलं नाही। शौचालय बांधलेली नाही। महिलांना कशा पद्धतीने शौचालयांच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, काय सांगा? आमच्या इथे तसं हे संडासाचा काही प्रॉब्लेम नाही, पण गटारं वगैरे साफ नाही करत आणि पूर्ण गटाराचं पाणी रोडवर असतं आणि रोड तेवढे नुसते हे उंच करतात, गटारं काही साफ करत नाहीत।
फक्त उंच रस्ते आपले जे काय चालायला असेल ना तो उंच करायचा, मग ते रूम पण खाली जातात आणि गटारा तुम्ही साफबीफ करत नाही, मग गटाराचं तसंच पाणी येणार ना रोडवर, मग त्याच्यामुळे आजार पण पसरतात. मग बाकीचा प्रॉब्लेम तर त्याच्यावरच वाढत जातात ना. ते तर मेन करायला पाहिजे. गटारा वगैरे साफ करायला त्यांना सांगायला गेलं का ते बोलतात आम्ही बोलते तेव्हा पैसे दिलेत ना, आम्ही ते आता काय तुम्हाला मदत नाही करणार असं बोलतात आणि लोकांना हे करतात. आम्ही बोलतो तेव्हा तेव्हा पण नाही, कायच नाही तसं. तुम्ही काय म्हणाल की आम्ही बोलतो तेव्हा पैसे दिले पैसे हा नाही, म्हणजे आम्ही पैसे दिले जेव्हा प्रचार होते ना निवडणुकीला, तर आम्ही उभे होतो तेव्हा आम्ही पैसे दिलेत. आता आम्ही काय हे करणार नाही, आम्ही बघायला पण नाही कोणी येत. म्हणजे कोणत्या परिस्थितीत मतदारांना पैसे दिलेत असं सांगितलं जातं. हां, म्हणजे तिथे पैसे वाटले तुमच्या इथं असं बोलतात. कुठला पक्ष आहे? मनोज संसारेंचा गट आहे तो. हो, मनोज संसाराच्या इथनं सांगितलं. मागे आमच्या इकडच्या बायका गेल्या होत्या, त्यांना सांगितलं की आम्ही साफ करायला येणार नाही, तुमच्या इकडच्या माणसांना आम्ही पैसे दिलेत असं बोलले. हां, आपण पाहिलं अतिशय गंभीर आरोप केलेला आहे. अनेकदा असं खासगी चर्चेमध्ये बोललं जातं की पैसे वाटप निवडणुकीमध्ये होतं, पण यांनी जो आरोप केला आहे ह्यांना सत्ताधारी नगरसेवकांच्या गटातून असं सांगण्यात आलं की आम्ही निवडणुकीत पैसे वाटलेत, म्हणून आत्ता आम्ही तुमचं काम कशाला करायचं. अतिशय गंभीर मुद्दा आहे. मी पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार आहे. त्यांनी काय सांगितलं तुम्ही ऐकलं. क्या परिस्थिति है, शौचालय है या पानी का जो समस्या है, क्योंकि सबसे ज़्यादा सामना है वो महिलाओं को इस समस्या से करना पड़ता है. क्या परिस्थिति है? पहली बात तो शौचालय का तो बहुत ही प्रॉब्लम है. मैंने यहाँ पे जो हमारे यहाँ के नगर सेवक है मनोज अंसारी, उनको 1 करोड़ का इन लोगों को फंड रहता है. उन्होंने 1 करोड़ का फंड क्या यूज़ किया है, मुझे तो ऐसा कुछ दिख रहा ही नहीं है यहाँ पे यूज़ करने. महिला लोग उनके पास कंप्लेंट लेके जाती है तो भी उनका यूज़ नहीं होता है. हाँ, इस तरीके से प्रकार से मतलब मुझे तो ऐसा कुछ लगता नहीं. उन्होंने 1 करोड़ का, और पानी का पाइपलाइन भी उनके ही आदमी, हर चीज़ में उनके ही आदमी लगाएंगे तो मतलब नहीं है ना फिर. तो मुझे तो यही लगता है कि जो भी काम हो रहा है ये सब गलत. शौचालय के लिए जो फंड है वो यूज़ नहीं हुआ है. बिल्कुल नहीं यूज़ हो रहा है ना. शौचालय का अगर यूज़ होता था तो शौचालय हमारे यहाँ के ऐसे नहीं रहते थे. प्रॉपरली डोर है, विंडोज़ नहीं है, कुछ ना कुछ प्रॉब्लम्स है अंदर. पाइपलाइन की कनेक्शन लिए टॉयलेट में जाना है तो लेडीज़ लोग को बाहर से अपने घर से टॉयलेट ये वाटर वगैरह लेके आना पड़ता है. दॅट इज नॉट राईट नो. सो एक गार्डनचा प्रश्न आहे. मनोज संसारे यांच्या वॉर्डमध्ये एक गार्डन आहे, ते कुठेतरी हडप केलं जात आहे असा आरोप होत होता. नेमकी काय प्रश्न आहे? ना तुम्ही बघितलं असेल मनोज संसारे ज्या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणी आज त्यांनी एक सभागृह बांधलेलं आहे त्या मैदानावरती. आणि या मैदानावरती ज्यावेळेस प्रेसिला कदम नगरसेविका असताना महानगरपालिकेची जी डायरी छापली त्या कदम कुठल्या ह्याचे व्यवस्थित काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांनी त्यावेळेस महानगरपालिकेची दैनंदिन डायरी छापली होती. त्याच्यामध्ये बरकत अली डाका या ठिकाणी ते गार्डन बनवलेलं दाखवलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याचा पाठपुरावा केला तर तो गार्डन तिकडे बनवलेला दाखवला आणि तो फंड वापरला कल्पकच्या गार्डनला. आणि आज त्या गार्डनवरती मनोज संसारेंनी सभागृह बांधलेलं आहे. दुसरं ह्या 2 आजी माजी नगरसेवकामुळे आणि आमदारामुळे इकडचा SRAचा पूर्णपणे ना विकास थांबलेला आहे. दोन्ही बिल्डर वेगळे घेऊन आलेले आहेत आणि विकासाच्या नावावरती फक्त लोकांना फसवतात. इलेक्शन आलं की फॉर्म भरायचे, नारळ फोडायचा, याच्या व्यतिरिक्त विकासाचं अजून काही झालेलं नाही आहे. कोणत्या नगरसेवक आणि कुठल्या पक्षाचे आहेत ज्यांच्यामुळे SRA थांबलाय? स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक मनोज संसारे, काँग्रेसचे माजी नगरसेविका प्रेसिला अनिल कदम आणि कोळंबकर कालिदास कोळंबकर जो आमदार आहे काँग्रेसचा, यांच्यामुळे तो पूर्ण विकास थांबलेला. आपापसातल्या राजकारणामुळे लोकांच्या SRAचा प्रश्न थांबलाय असं तुम्ही म्हणताय. जे गार्डन हडप केले, जे मैदान हडप केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही कुठे तक्रार केली का? आणि नेमकी त्या मैदानात आता काय सुरू आहे? नाही, आम्ही मागे 5-6 वर्षापूर्वी त्याची तक्रार केली होती. त्यानंतर RTI सुद्धा मारला होता. तर त्या ठिकाणी आता जे मनोज संसारेंनी जे सभागृह बांधलं आहे त्या ठिकाणी गार्डन पाहिजे होतं, पण आज लोकांना गार्डन न देता तिकडे सभागृह बांधलेलं आहे आणि ते पण मातीचं. आज लोकांनी शाळेतल्या मुलांनी खेळायचं कुठे? खो खो नाही खेळायला जागा, कबड्डी खेळायला जागा नाही आहे. त्या मैदानाचा आता काय उपयोग केला? आता तिथे सभागृह बांधले ना, तिकडे लग्न होतात, प्रवचन होतात आणि त्याच्याबद्दल परमिशन घ्यायचं असेल तर नगरसेवकाला अर्ज करावा लागतो, महानगरपालिकेला नाही. म्हणजे जागा महानगरपालिकेची आणि परवानगी मनोज संसारेकडून घ्यायची. मेरा एक सबसे बड़ा आरोप है पूरे मुंबई महानगर पालिका के अंदर जो सत्तारूढ़ पार्टी बैठी है कि वडाला एक सर्वे आया था बीच में, वडाला पूर्व, वडाला ईस्ट से लेकर के मानखुर तक का ये लोगों ने TV जोन घोषित किया है. आपको मालूम है 70% TV जोन घोषित किया है.
क्या मैडम, मैं मुंबई में महानगर पालिका में बैठे महापौर है सत्तारूढ़ पार्टी सेना और भाजपा वाले को पूछना चाहता हूँ, क्या आपने हम लोगों को इतना नीचे स्तर पे गिरा दिया, झोपड़पट्टी में रहने वाले लोगों को? क्या हम लोग टीवी जोन के लोग हैं, मतलब टीवी से हम लोग प्रेरित हैं यहाँ पे, और उसके ऊपर कोई आप लोगों ने आज तक कोई काम नहीं किया। आप अंटाफिल में म्यूनसिपालिटी हॉस्पिटल में लेके चले जाओ, सुबह में हमारी बहन खड़ी है और बाकी लोग खड़े, लाइन से लोग खड़े रहते वहाँ पे, और बाकी किसी भी एरिया के अंदर इतना नहीं है, मतलब हम लोगों को इतने नीचे स्तर से देखा जाता मैडम। तो ये लोग कोई काम आज तक ये लोगों ने जनता के बीच में रह करके जनता का काम नहीं किया मैडम, चाहे किसी भी पक्ष का हो, चाहे मनसे का हो, राष्ट्र इसका शिवसेना हो, भाजपा हो, चाहे वो उसके जो अलायंस में वो लोग हो, किसी ने आज तक नहीं किया काम मैडम। और सिर्फ बिल्डर लोगों का काम वो लोगों ने अच्छे से किया, उनको सुविधा अच्छी पहुंचनी चाहिए, अच्छी मुहैया करवाना चाहिए, बाकी हम लोगों की इधर नहीं मैडम। दूसरी बड़ी बात मैं करता हूं कि हमारे एरिया के अंदर झोपड़पट्टी के अंदर मैं उनसे और एक बात पूछना चाहता हूं कि हम लोग के झोपड़पट्टी में जो नाले का कचरा निकलता है, वो पीछे एक खाली भूखंड पड़ा है, वहाँ पर वो लोग हैं ना कचरे को निकाल करके वहाँ पर एक नया डंपिंग ग्राउंड तैयार किया है। ये हम लोग को मालूम ही नहीं किसी को वहाँ पे। अभी ये बताओ, उससे जो डंपिंग ग्राउंड वो लोगों ने तैयार किया है, वो डंपिंग ग्राउंड का कचरा जो एरिया का झोपड़पट्टी का निकल के जा रहा है वहाँ पे जमा हो रहा है, वो एक बहुत बड़ा पहाड़ बन चुका है, बराबर है। अभी वो रात में बच्चे लोग जाते हैं, कोई भी जाता है जलाता है, उसका जो प्रदूषण है, धुआं है, तो टीबी कैंसर नहीं होगा मैडम तो क्या होगा हम लोगों को? इसके बारे में आपने सत्ताधारी नगर सेवक को या पालिका को लेटर लिखा? हाँ, बहुत टाइम बोला है, बहुत कंप्लेंट दिया, ऑनलाइन कंप्लेंट किया है सबको। कंप्लेंट करने के बाद में आते हैं वो लोग, अधिकारी लोग आते हैं, ठीक है हमने साहब आपका देखा है और हमने इसके बारे में हम आपको म्यूनसिपल कमिश्नर को हम लोग फॉरवर्ड करते हैं, उसके बाद कार्रवाई कुछ नहीं होती मैडम। अरे 200-300 गाड़ी का है ना कचरा उठा करके लेके जाने का टेंडर रहता है, एक भी गाड़ी कचरा वहाँ से लेके जाती नहीं है, वो सब पैसा हजम। खूप गंभीर आरोप केला है। त्यांच्या पहिल्या मुद्द्याकडे आपण येऊया। उन्होंने जो कहा कि यहाँ पे एक तो टीबी एरिया घोषित किया है और दूसरी ओर सुविधा भी नहीं है, क्या समस्या है? हकीकत नहीं है, सुविधा तो कुछ भी नहीं है। जो भी उन्होंने बोला है वो राइट ही बोला है। आज तक तो कोई सुविधा दिख रही नहीं है हमको। कितने हॉस्पिटल है, क्या सुविधा? यहाँ पे हमारे यहाँ से मोस्ट ऑफ 8 से 9 हॉस्पिटल तो है, साइन है, बहुत कुछ जैसा हॉस्पिटल है उसको लाइन लगा। ये एरिया में पालिका का प्राथमिक आरोग्य केंद्र जो रहना चाहिए है वो कैसे है? वहाँ पे लोगों को सुविधा मिलती है क्या? क्योंकि खांसी आती है तो आदमी उठ के हॉस्पिटल में नहीं जाता है, पहले क्लिनिक में जाता है या फिर प्राथमिक आरोग्य केंद्र में जाता है, तो वैसी सुविधा यहाँ पे है क्या? नहीं है, बिल्कुल नहीं है, कोई भी सुविधा है नहीं। त्यांनी एक आरोप केला की इथे नवीन डम्पिंग ग्राउंड तयार केलं जात आहे, त्यांनी ऑनलाईन तक्रार सुद्धा केलेली आहे, काय सांग? नाही त्यांनी जो सांगितलं ना आता डम्पिंग ग्राउंडचा, तसाच मुद्दा कोरबा मिठागरमधल्या मोठ्या नाल्यांचा सुद्धा आहे। दरवर्षी करोडो रुपये खर्च होऊन पावसाळ्याच्या पूर्वी आणि पावसाळा संपेपर्यंत नाले साफ व्हायला पाहिजे होते, ते नाले साफ झाले नाहीत, त्यातला जो काय गाळ काढतात तो तिकडून उचलून शांतीनगरला नेऊन टाकतात आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सांगितलं तर ते सांगतात आम्ही त्यांचं वजन करणार आहोत आणि वजनावर त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देणार आहोत, त्यामुळे ते डम्पिंग ग्राउंड तसंच तयार झालेलं आहे। खेडकर नावाचे अधिकारी आहेत, ते तर सगळं सांगितलं, ते वजनावरती आम्ही त्यांना काम दिलं आहे ठेकेदाराला, म्हणजे करोडो रुपये कचऱ्यामध्ये पण हे लोक कमवत आहेत। तिकडे स्थानिक नगरसेवकाचं लक्ष नाही आहे, सभागृह नेते इथे राहतात त्यांचं लक्ष नाही आहे, या सगळ्या समस्या आहेत। आपण ही सगळी चर्चा ऐकली, अगदी SRAचा प्रश्न असेल, गटाराचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तोही ऐकला, त्याचबद्दल नगरसेवकांकडून कशा पद्धतीने उत्तर येतात ते पाहिलं। डम्पिंग ग्राउंड जे आहे ते डम्पिंग ग्राउंड तयार होते असा सुद्धा आरोप झाला, भ्रष्टाचाराला इथल्या नगरसेवकांचाच पाठिंबा आहे असा सुद्धा आरोप या ठिकाणी झाला। नगरसेवक, सत्ताधारी नगरसेवक या ठिकाणी उत्तर द्यायला उपस्थित नाही आहे, पण या वॉर्डाचा सगळा विचार केला तर अगदी झोपडपट्टीपासून ते आता डेव्हलपमेंटपर्यंत 2 ते 3 कोटी रुपयांचे घरं असलेले टॉवर उभे राहण्यापर्यंत ह्या वॉर्डाची प्रक्रिया झाली आहे। मात्र इथले प्रश्न आहेत ते आधीच सुटलेले नाही आहेत, तरीसुद्धा लोक पुन्हा सत्ताधाऱ्यांनाच मत देणार का हे पाहावं लागणार आहे। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सोनाली, महाराष्ट्र वन।